आता प्रामाणिकपणे की 1000 रुपयाची वस्तू आहे, 1000 रुपयाचा टॉप आहे, कितीला मागणार प्रामाणिकपणे लेडीजनी सांगा? 400 700 ओके चला 700 रुपयाला किंवा 600 पासून तुम्ही चालू केलं, तो लगेच म्हणणार घ्या 600 ला, तो काय म्हणणार 900 तो म्हणणार 900, तुम्ही लगेच 900 ला ऍग्री करणार नाही, मग 750 तो म्हणला नाही परवडता दीदी नाही परवडता, तुम्ही काय म्हणणार 800 म्हणता का ऍक्टिंग चालू करता? भाई राहू दे आम्ही नाही घेत चला ठेवून द्या लक्षात, आणि मग तिथून चालायला वॉकआउट करायला सुरुवात करता. स्पीडने चालता का हळूहळू चालता? हळूहळू चालता, बरोबर ना? एमआरपी समजून घ्या, काय करता हळूहळू चालायला सुरुवात करता, कारण तुम्हाला माहिती आहे तो तुम्हाला आवाज देणार, कारण तेवढा कॉन्फिडन्स आहे की एमआरपी माहिती आहे ना, फुल फॉर्म माहित नाही एमआरपीचा, पण डिस्काउंट कसा मागायचा माहित आहे. चला त्याने आता काय केलं, तुम्ही चालायला सुरुवात केली, दुकानातून बाहेर यायला सुरुवात केली, त्याने आवाज दिला ठीक आहे आ जाओ दीदी, ठीक आहे 750 मी नाही होता 800 तर करू लक्षात. मग तिथं परत तुम्ही चालू करणार, मागची वस्तू घेऊन गेली होती तुम्ही एवढ्याला दिलता, पहिल्यांदाच त्या दुकानात गेलेला असता, समजते मी काय म्हणतो. मग ते सगळे ऍक्टिंग वगैरे करून झाल्यानंतर तुम्ही 800 ला तो टॉप घेता. तुम्हाला वाटतं आपण किती रुपये डिस्काउंट मिळाला? 200 रुपये डिस्काउंट मिळाला. तर दुकानदार वेडा आहे का 200 रुपये कमी देऊन तुम्हाला ते माल विकायला? वेडा आहे का तो? नाहीये. 100 150 200 रुपयाला पडला असेल लक्षात. तुम्हाला कितीला विकला? 800 रुपयाला. आता कुणी कुणाला वेड बनवलं, पण तुम्हाला काय वाटतंय आपण त्याला वेड बनवलं, कारण वेड कधी स्वतःला वेड म्हणत नाही.